6 मार्च 2026 ला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत याविषयी आपण बोलूयात, चर्चा करूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सर्वात पहिली अपेक्षा तर शेतकऱ्यांची ही आहे की ज्या योजना चालू आहेत किंवा जी सद्य स्थिती आहे कृषी क्षेत्रातली त्याबद्दल ठोस उपाययोजना करणं गरजेचे आहे, कारण की तुमच्या आश्वासनांनी तो शेतकरी आता थकून गेलेला आहे, त्रासून गेलेला आहे। काय परिस्थिती आहे, काय म्हणतायत शेतकरी? तर शेतकरी म्हणतात या वर्षी ओला दुष्काळ आहे, अवकाळी पाऊस आहे, शेतमालांचे म्हणजे 25-26 चा विषय सांगतोय, शेतमालाचे पडलेले भाव सुरुवातीला, त्यानंतर कर्जमाफीचं न पाळलेलं आश्वासन, पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, याच्या सगळ्या गोष्टी ना, तर ह्या गोष्टी नवीन योजना आणल्यापेक्षा प्रामुख्यानं क्लिअर करणं, ठोस उपाय घेणं, शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणं हे गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी अपेक्षा काय आहे की शेतीमालाच्या भावाने, म्हणजे शेतमालाचे जे सुरुवातीला भाव मिळालेच नाही, आता व्यापाऱ्यांकडे शेतमाल गेला ना, आता जर ते भाव मिळत असेल तर त्याचा शेतकऱ्याला फायदा नाही। त्याच्यामुळं सुरुवातीला जे भाव मिळत नाहीत त्यासाठी सरकारनं भावांतर योजनेची घोषणा आताच्या अर्थसंकल्पामध्ये केली पाहिजे, कारण की हा अर्थसंकल्प म्हणजे या वर्षाची संपूर्ण तरतूद, आर्थिक लेखाजोखा, राज्याचा संसार कसा चालायचा याच्यासाठीची आर्थिक तरतूद म्हणजे हा अर्थसंकल्प आहे, आणि त्यामध्ये भावांतर योजना सारख्या योजना येणं गरजेचे आहे। अपेक्षा तिसरी काय आहे तर अनेक वेळा कर्जमाफीचं आश्वासन दिलं मात्र आम्हाला गांजरच मिळालं। आता जे शेवटचं 30 जूनचं कर्जमाफीचं आश्वासन मिळालेलं आहे, सन्माननीय अजितदादांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत नगर परिषदेच्या प्रचारामध्ये सांगितल्याप्रमाणे या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये त्या कर्जमाफीसाठीची चांगल्या पद्धतीची तरतूद करून तो कर्जमाफीचा प्रश्न कायमस्वरूपी सरकारनं निकाली काढावा ही महत्वाची अपेक्षा आहे। त्यानंतर तुम्ही इतर कर्मचाऱ्यांसाठी जर का 7वा 8वा वेतन आयोग लागू करणार असाल किंवा महागाई प्रमाणे त्यांच्या जर पगारामध्ये वाढ करणार असाल तर अगदी त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा 500 रुपयावरनं 1000 रुपयावर नेणं गरजेचे आहे, आणि वार्षिक 12,000 रुपये त्या माध्यमातून मिळणं गरजेचे आहे, आणि त्यासाठीची तरतूद सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये झाली पाहिजे ही सुद्धा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। दुसरं म्हणजे काय की सरकारनं जे काय सोलरचं धोरण आणलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे, परंतु त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं जिथं विहीर आहे तिथं सोलर बसलंच पाहिजे, ज्या शेतामध्ये विहीर आहे त्या ठिकाणी सोलर बसून त्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळते आहे, आनंदाची गोष्ट आहे। याला अजून व्यापकता प्रदान करून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर युद्ध पातळीवर हे सगळे सोलर बसवले पाहिजेत। त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक बाबी समोर येत आहेत, ज्या त्रुटी समोर येत आहेत त्या युद्ध पातळीवर सोडून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी धरणांवरून पाईपलाईन केलेले आहेत, अनेक शेतकऱ्यांनी एका विहिरीवरनं लांबच्या शेतामध्ये पाईपलाईन केलेली आहे। अशा याच्यामध्ये सोलर काम करत नाही तर त्या शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणं, त्यांना परवाने देणं हे सुद्धा महत्वाचं आहे। त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे, कारण की शेतकरी वाचेल तर महाराष्ट्र वाचेल, देश वाचेल, आणि त्याच्यासाठी ही धोरणात्मक बाब माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी, कारण की आता अर्थमंत्री सुद्धा तेच आहेत। त्यानंतर अर्थसंकल्प हा मदत करणारा नसावा, तो शेतकऱ्याला सक्षम करणारा, उभा करणारा असावा, आणि अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय योजना नसाव्यात, अर्थसंकल्पामध्ये दूरगामी परिणाम करणाऱ्या आणि दूरदृष्टिकोनातल्या योजना त्या ठिकाणी असाव्यात, त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे। त्यानंतर दूध उत्पादन वाढवणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला दूध किती लागतंय, महाराष्ट्र दूध किती उत्पादन करतो, मग ते उत्पादन वाढवणं, ते उत्पादन वाढवण्यासाठी चालना देणं, त्यासाठी योजना आणणं, आणि त्या शेतकऱ्यांना शहरातला भाव मिळवून देणं, गाई असेल किंवा म्हैस असेल याच्या दुधाला, तेव्हा ते दूध वाढणार आहे, त्यांना त्या तुलनेत भाव मिळाला पाहिजे। यासाठी सरकारनं धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं असतो। त्याच्यानंतरच सगळ्यात महत्वाचा त्रास जर कुठला होत असेल तर तो म्हणजे रोई असेल, निलगाय असेल, हरिण असेल, डुक्कर असेल, वन्य प्राण्याचा जो त्रास आहे त्याला कुंपण करणं किंवा त्याला त्या ठिकाणी झटका मशीन लावणं हा पर्याय होऊ शकत नाही, याला मलमपट्टी म्हणतात। जर का संपूर्ण निदान करायचं असेल तर ऑपरेशन करावं लागेल, आणि मग आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असू
तर ज्यावेळेस जिजामातेंनी सांगितलं होतं की रानगावा जर का शेताचा हैदोस घालत असेल तर शेताचा हैदोस घालणाऱ्या रानगाव्याला जो मारेल त्याचं शेपूट किंवा पाय आणेल त्याला आपण सोन्याचं खडं बक्षीस देऊ. आणि त्या माध्यमातून राजमाता जिजाऊंनी गवा मारणारा आणि शेताचं रक्षण करणारा हाही हेरला. आणि त्याच पद्धतीनं जो गवा मारू शकतो तो जसं या शेताचं रक्षण करू शकतो तसं या मातीचं या महतीचं सुद्धा रक्षण करू शकतो. आणि म्हणून जंगली जनावरांचा बंदोबस्तही झाला आणि स्वराज्याला मावळेही मिळाले. त्या पद्धतीनं जर शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप आणि शिवरायांच्या चरित्र डोळ्यासमोर ठेवून जर राज्यकारभार होत असेल तर पर्यावरण वाद्यांना फाट्यावर मारून सरकारनं निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना सांगावं की तुम्हीच तुमच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून टाका किंवा वनरक्षकांच्या माध्यमातून तो बंदोबस्त करणं गरजेचं आहे. कधी धरा तिकडे नेऊन सोडा, नाहीतर शूट अँड किलची ऑर्डर त्या ठिकाणी द्या. कारण की शेतकरी दररोज मरतो आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे, याच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर मजुरांची टंचाई इतकी भयान होत चाललेली आहे की शेतीपेक्षा मजूर फायद्यामध्ये गेलेला आहे. आमचं म्हणणं नाही की मजुराला फायदा होऊ नये, परंतु आमचं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्याच्या भरोसावर मजुराला नफा मिळतो आहे त्या शेतकऱ्याला जर नफा मिळत नसेल तर मग करायचं काय? उद्या शेतकरी कोलमडून पडला, शेतकरी मोडून पडला तर त्या मजुराला कोण ओळखणार? मग तो मजूर टिकवायचा असेल तर शेती आणि शेतकरी टिकला पाहिजे, त्यासाठी धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे. त्याच्यानंतर शेतकरी सन्मान निवृत्ती वेतन सुद्धा लागू केलं पाहिजे. 60-70 वर्षानंतर त्या शेतकऱ्याला आधार राहत नाही, पिकवता येत नाही, त्यामुळं त्याला सरकारच्या माध्यमातून वेतन जर मिळालं तर ती एक चांगली अपेक्षा आहे. त्यानंतर आधुनिक जगात जे नवं ते महाराष्ट्राला हवं अशा पद्धतीची आपल्या कृषी मंत्र्यांची, आपल्या अर्थमंत्र्यांची, आपल्या मुख्यमंत्र्यांची भूमिका असली पाहिजे. जगातल्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये भारतातला शेतकरी उभा करायचा असेल तर जगात जे तंत्रज्ञान मिळतं, जगात जे आधुनिकीकरण चालू आहे ते आमच्या शेतामध्ये, आमच्या मातीमध्ये, आमच्या गावखेड्याच्या बांधावर आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. निवळ त्याच्या सबसिड्या लाटायच्या किंवा निवळ परदेश दौरे करायचे, सरकारी पैशातनं मौज मजा करायची, यासाठी झालं नाही पाहिजे. ही मायबाप शेतकऱ्यांकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आहे. त्याच्यानंतर काय आहे की जे प्रादेशिक पिकं आहेत, जसं विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन कॉटन घेतला जातो, आमच्या खानदेशामध्ये केळी कॉटन घेतला जातो, आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा ऊस घेतला जातो, मराठवाड्यामध्ये ऊस घेतला जातो, आमच्या कोकणामध्ये काजू घेतला जातो, इतर गोष्टी आंबा घेतला जातो. अगदी त्याच पद्धतीनं रिजन वाईज वेगवेगळ्या भागामध्ये त्या पिकांच्या प्रोसेसिंग युनिट कसे उभे राहतील, प्रक्रिया उद्योग कसे उभे राहतील, तिथं रोजगार कसा निर्माण होईल, शेतकऱ्यांना हमी भाव, थोड्याफार शेतकऱ्यांना का होईना हमी भाव तिथल्या तिथं कसा मिळेल, इंडस्ट्री कशा उभ्या राहतील, प्रक्रिया उद्योग कसे उभे राहतील, भारताचा महाराष्ट्राचा एक्सपोर्ट कसा वाढेल, परकीय चलन आपल्याला कसं मिळवता येईल. आपले हजारोंच्या संख्येनं ऍग्रिकल्चर होऊन तरुण बाहेर पडत आहेत आणि ते या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत किंवा ऍग्री एमपीएससी किंवा बँकिंगची तयारी करत आहेत. तर त्यांना जर या क्षेत्रामध्ये उतरवू शकलो, उद्योग निर्माण करू शकलो तर शेती आणि शेतकऱ्यांचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं या अपेक्षा घेऊन शाश्वत पर्याय निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आम्ही नेहमी म्हणतो की ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात ते अनवाणी पायानं शेताच्या बांधावर किंवा शेतामध्ये रात्री बेरात्री काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या, त्या शेतकरी मायबापाच्या व्यथा समजू शकत नाही. सबब आमचं नेतृत्व आमच्या मातीतलं असलं पाहिजे, आमचं नेतृत्व दंगे घडवणारं नसलं पाहिजे. आमचं नेतृत्व हा देश कृषी प्रधान आहे, हा महाराष्ट्र कृषी प्रधान आहे. इथली अर्थव्यवस्था अजूनही किंवा इथली संस्कृती अजूनही कृषीवर निगडीत आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीनं पावलं टाकले गेले पाहिजेत. मायबापांनो, शहरामध्ये काही पडलेलं नाहीये, मोकळा श्वास गावामध्ये आहे, ऑर्गॅनिक फूड गावामध्ये आहे. गाव हेच सोनं आहे, ते गाव जगा. शहरातल्या गोष्टी गावामध्ये अवेलेबल करा आणि गावात जगा, इथं मोकळा श्वास आहे. त्यामुळं शेतकरी जगला पाहिजे, हा देश जगला पाहिजे. यासाठी शाश्वत धोरणं सरकारनं आखली पाहिजे. जर ती आखल्या जाणार नसतील तर मग नेहमीच आमचं रहाट गाडगं सुरू राहणार आहे. मग नीत मड त्याला कोण रड. महत्वाची अपेक्षा ही की ज्या प्रचंड शेतकरी आत्महत्या वाढतायत त्या आत्महत्या वाढण्याची कारणं काय आहेत, मग त्या कारणांवर आम्ही काय उपाययोजना करणार आहोत. आणि मुळामध्ये आम्ही सरकारला खूप इन्व्हेस्ट करा असं म्हणत नाही आहोत. आम्ही सरकारला सांगतो आहे की या शेतीचं, या राज्याचं व्यवस्थापन करा.
पाणंद रस्त्या संदर्भातले वाद मिटवा, शेती संदर्भातले वाद वर्षानुवर्षे पेंडिंग आहेत, युद्ध पातळीवरती मिटून टाका, शेतकऱ्यांच्या डोक्याचा हेड्या कमी करा. सावकारशाहीचे प्रकरण शेती संदर्भातले ते तातडीनं मिटून द्या. एकंदर शेतीच्या सगळ्या सर्वांगीण विकासासाठी जो आपण सगळ्यांनी रेटा दिला पाहिजे तो करणं गरजेचं आहे ना. सत्ता ही गावखेड्यापर्यंत आणा हे आमचं म्हणणं आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. धन्यवाद.